विठ्ठल 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 विठ्ठल. आई, किती सुरेख गोष्ट सांगितली आपल्या श्रीकृष्णानं. ऐका, तो म्हणतो कर्म करायचं, पण त्याचं फळ काय मिळेल याचा विचार करत बसायचं नाही. कर्म केल्याशिवाय सुख मिळत नाही, आणि ते काम हे अगदी नेमकं शुद्ध मनानं आणि तळमळीनं केलं पाहिजे. माझा सावळ्या काय म्हणतो माहितीये? तो म्हणतो, चंद्रभागा, तुझं काम तू कर, बाकी मी बघतो. मग काय, आपलं सगळं ओझं टाकून श्रद्धेनं आणि समाधानानं काम करत बसायचं. हेच तर खरंय. योग हा कर्मसु कौशलम. कर्म करायचं, पण त्याच्या जंजाळात गुंतायचं नाही. किती मोठं वचन आहे हे, जीवनाचं सार आहे. आई, विठ्ठला सावळ्या, आम्हाला फाफडे भक्त आवडतात, मूर्ख भक्त नाही. असं का म्हणताय स्वामी? आमच्याकडून काही चूक झाली का? असे कसे मूर्ख बनलात रे तुम्ही? अरे आमच्या नावाने तुम्हाला कुणी मूर्ख बनवेल आणि तुम्ही बनणार? हे शारदे, बाजारात भाजी आणायला गेल्यावर निरखून बघते की नाही? शहानिशा करतेस की नाही? एवढी मोठी गोष्ट घेऊन आलात, तुम्हाला शहानिशा करता नाही आली? पारखून बघता नाही आलं की हे हरिवंश पुराण खरंय की खोट आहे? स्वामी, अहो तुम्हीच चिठ्ठी पाठवलीत म्हणून आम्ही शंकाच नाही घेतली. तुमच्या भक्तीत मूर्खपणाची छटा आहे. आम्ही कुठली चिठ्ठी पाठवली नाही. आणि राहिला प्रश्न या हरिवंश पुराणाचा, तर बघ उघडून, सत्य तुझ्या समोर असेल.